श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया पूर्णवाद की जय। पंढरीनाथ महाराज की जय। नवनाथ महाराज की जय। गोरक्ष जालंधर चरपटाश्च अडभंगकानिमचिन्द्रराध्यः सौरङ्गिरेवान् कभतिर्संज्ञा भूभ्यां बभुर्नवनाथसिद्धः गणेशप्रिया योगिराजा समर्था महातापसी पूर्णवादप्रणेता तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्र। बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परमपूजनीय जीवनसम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज, पूर्णवाद वरदिष्णू शिष्यवत्सल सद्गुरुनाथ परमपूज्य विष्णु महाराज, सदी सौभाग्यवती मनकर्णिका माता, सदी सौभाग्यवती विमल माता, ह्या देवालयाच्या अधिष्ठात्री देवता पांडुरंग रुक्मिणी, आदरणीय गुणेश दादा, आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा, मोक्षश्री विभूताई, माझे पूर्णवादी शिक्षक, माझे वडील तीर्थरूप कैलासवासी यांना व माझे पुराणाचे गुरु आदरणीय वेदमूर्ती विनायक काका बाबरेकर गुरुजी व त्याचप्रमाणे सर्व मातृचरणांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या आजच्या अभ्यासाला सुरुवात करत आहे। ग्रंथ श्री नवनाथ भक्तिसार अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री पांडुरंगाय नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री मातृपितृभ्यो नमः। ओम नमोजी हिरंबमूर्ती वक्रतुंडा गणाधिपती विद्यार्णवा कला संपत्ती भक्त संकटवारी गजानना सदैव धावला श्वेतपद्मा विद्या विभूषित कला संपन्न धामा तुझ्या वंदितो पादपद्मा ग्रंथाक्षरा बोलवी तू निश्चल निरंजन निर्विकार परिभक्त रज्जुबंधनधार प्रेमे संभोनी मूर्ती साकार अम्मा दासा मिरविसी तरी वक्रतुंडा पाशांकुशधरा किंकिनी मंडिता ग्रंथाधरा येऊनी स्वामी वदन सुंदरा मम रसनारस सेविका अगा अर्थलिंग प्रवरण ह्रस्व दीर्घ शृंगार धारणा सुरस छंद ताल नवसरस रस ग्रंथा माझी आदरिका। आपण परवा श्री हरिविजय या ग्रंथाची तिथे आपण सांगता केली, तो कळसाध्याय आपण तिथे संपन्न केला आणि त्यानंतर नेमके कोणत्या ग्रंथाचा अभ्यास करावा याचं मी थोडंसं चिंतन करत असताना अनेक ग्रंथ, पण हे सर्व ग्रंथ जेवढे माझ्या डोळ्यासमोर आलेले ग्रंथ होते हे सर्व मी प्रथमच वाचतोय। हा सुद्धा जो ग्रंथ मी आज अभ्यासाला घेतलेला आहे त्याचं नाव आहे नवनाथ भक्तिसार। हा ग्रंथसुद्धा मी पहिल्यांदाच वाचतोय, पण नेमके आता हाच ग्रंथ का निवडावा असा एक विचार माझ्या अंतःकरणामध्ये येऊन गेला। कारण आपल्याकडे आहे ती गुरुपरंपरा आणि या ग्रंथात सुद्धा आलेली ती गुरुची परंपरा, यामध्ये आलेले ते गुरुचं अलौकिक असणारं सामर्थ्य आणि त्याचप्रमाणे त्यांच्या शिष्यांची असलेली त्यांच्यावरती अपार अशी श्रद्धा, ती निष्ठा, आणि म्हणून की काय मला हा ग्रंथाचा थोडासा अभ्यास करावासा वाटला। आता श्रीहरिविजय या ग्रंथामध्ये जो कळसाध्याय होता त्या कळसाध्यायामध्ये आपण बघितलं आणि तिथून या कथेचा प्रारंभ झाला। याला देवाची कृपा म्हणायची। एकदा भगवान श्रीकृष्ण हे द्वारकेत त्यांच्या सभास्थानी बसलेले असताना जिथे उद्धव, अक्रूर, बलराम भैया, नारद मुनी, सनत कुमार आणि सदनंदन हे सर्व ऋषी बसलेले असताना तेथे त्यांनी जे नवकोट नारायण ज्यांना आपण म्हणतो या नवकोट नारायणांना त्यांनी पाचारण केलं आणि जशी ही सर्व मंडळी आली त्यामध्ये कोण होतं? एक पहिले होते कवी ऋषी, दुसऱ्यांचं नाव हरी, तिसऱ्यांचं नाव अंतरिक्ष, त्यानंतर प्रबुद्ध, त्यानंतर नारायण, पंचम होते पिप्पलायन, सहावे होते अविर्होत्र नारायण, सातवे होते दुमिल ऋषी, आठवे होते चमसऋषी आणि नववे होते ते करभाजन नावाचे ऋषी। असे हे नवनारायण तेथे उपस्थित झाले आणि हे जे नवनारायण होते हे अत्यंत तपस्वी
त्याचप्रमाणे आकाशवृत्तीनं राहणारेही होते. अनेक सिद्धी, अनेक मंत्रसिद्धी यांना प्राप्त झालेल्या होत्या. त्याचप्रमाणे अनेक देवतांचे आशीर्वाद, त्यांचे दर्शन यांना झालेली होते. आणि म्हणून की काय भगवान श्रीकृष्णांनी यांना पाचारण केलं होतं. आणि जसे हे नारायण भगवान श्रीकृष्णाच्या त्या सभेमध्ये आले, भगवान श्रीकृष्ण स्वतःच्या सिंहासनावरून उठले, खाली उतरले आणि जसे या नारायणांना बघितलं तसे भगवान श्रीकृष्ण त्या नारायणांजवळ गेले. तसे ते नवनारायणांनी भगवान श्रीकृष्णांच्या चरणस्पर्श केला. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी त्यांचा हात हातात घेऊन प्रत्येकाला आलिंगन दिलं, प्रत्येकाला उच्च आसनावरती बोलवलं. माता रुक्मिणीला पाचारण करण्यात आलं आणि माता रुक्मिणीसह भगवान श्रीकृष्णांनी या नवनारायणांची षोडशोपचार पूजा त्यांनी केली. आणि त्यानंतर या नारायणांनी भगवान श्रीकृष्णांना अत्यंत नम्रतेनं प्रश्न केला की आपण आम्हाला इथे का बोलवलं. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की तुम्हाला माहिती म्हणे आता लवकरच द्वापारयुग संपून कलियुग सुरू होतं आहे आणि ह्या कलीचा प्रभाव हा अत्यंत दूषित अशा प्रकारचा असणार आहे. कोणीही या कलीपासून सुटणार नाही अशा प्रकारचा हा कली आहे. पण जो हरिनाम संकीर्तनात जो सुस्नात झालेला आहे, ज्याच्या मुखामध्ये हरिनाम आहे, हाच फक्त या कलियुगामध्ये तरुण जाणार आहे. आणि म्हणून की काय माझी आपल्या सर्वांना एक अशा प्रकारची आज्ञा आहे की माझ्यासहित आपण सर्वांनी ज्याप्रमाणे एखाद्या समुद्रामध्ये हंस हे एकवटीनं जाऊन त्यामध्ये स्वच्छंद विहार करतात, त्याप्रमाणे माझ्यासोबत आपण सुद्धा तेथे अवतार घ्यावा. आणि मग ते आता विचारू लागले की कोणी कोणी कशा प्रकारचा अवतार घ्यायचा आहे. आणि मग त्याचं वर्णन ते भगवान श्रीकृष्णांनी केलेलं आहे. त्यांनी असं सांगितलं की हे वाल्मिक ऋषी जे आहे ना, हे पुढे संत तुलसीदास म्हणून हे पुढे जन्म घेतील. आणि त्यानंतर हे शुक महाराज जे आहेत ते कबीर म्हणून जन्म घेतील. व्यासमुनी जे आहेत ते जयदेव म्हणून जन्म घेतील. आणि माझा आवडता सखा जो उद्धव आहे तो नामदेव म्हणून हा पुढे जन्म घेईल. त्यानंतर हे जांबुवंत जे आहेत ते नरहरी म्हणून ते जन्म घेतील. आणि बलराम जे आहेत ते भक्त पुंडलिक म्हणून ते जन्म घेतील. मीही स्वतः साक्षात ज्ञानदेव म्हणजेच ज्ञानेश्वर महाराज या नावाने मी जन्म घेईल. आणि भगवान शिवशंकर हे स्वतः निवृत्तीनाथ या नावाने ते जन्म घेतील. आणि त्यानंतर हे जे ब्रह्मदेव आहेत हे सोपान महाराज म्हणून जन्म घेतील. आणि ही जी योगमाया आहे ती मुक्ताबाई म्हणून जन्म घेईल. यानंतर हनुमंत जो आहे तो रामदास या नावाने तो जन्म घेईल. आणि मी माझी आवडती जी दासी जिला कुब्जा असं म्हणतात ती संत जनाबाई या नावाने ती जन्म घेईल. आणि आपण सर्वांनी मिळून काय करायचं, हरीचा महिमा, हरिभक्ती लोकांमध्ये जनमानसामध्ये हरिभक्ती रुजवायची. आणि जेणे की काय हा कली त्यांच्या अंतःकरणात प्रवेश करणार नाही. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी या सर्वांना आज्ञा केली. आणि म्हणून मला सुद्धा हेच वाटतं की आपल्या सद्गुरूंनी जेव्हा आपल्याला काळी टोपी घालायची सांगितली, का सांगितली असेल बरं? कारण काळाला आपण डोक्यावर घेतलेले पण त्याला डोक्यात नाही जाऊ दिलेलं आहे. कारण हा काळ आहे. आजच्या काळाचा जेव्हा आपण अभ्यास करतो, अभ्यास कशाला करायचा, नुसतं वर्तमानपत्र जरी उघडलं तरी आपल्याला दिसून येतं की आजचा काळ किती भयानक आहे, कुठल्या थराला लोक चाललेले आहेत. कारण काय, फक्त एकच सुटलं ते म्हणजे हरीचं असलेलं नामस्मरण. आणि म्हणून या भगवतामध्ये, या सनातनाच्या हिंदुस्थानामध्ये अनेक पंथ आहेत, अनेक संप्रदाय आहेत. तेही त्यांचाही आपण आधी इथे अभ्यास करत असतो. प्रत्येकाने कुठल्या तरी देवाचं नामस्मरण त्यांनी सांगितलेलं आहे.
कुठलंही घ्या. बऱ्याच जणांनी जो मंत्र त्या गुरूंचा असतो तोच मंत्र पुढे त्यांनी त्यांच्या शिष्यांनी तो जपावा असं त्यांनी तिथे सांगितलेलं आहे. जसं की आपण गोंदवलेकर महाराजांचं घेतलं तर ते फक्त रामनाम हे सर्वांना सांगत असतात. त्यानंतर अनेक संप्रदाय यामध्ये आहेत. वारकरी संप्रदायसुद्धा आपल्याला माहिती आहे, जो अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचा धर्म आहे, ज्यांनी 700 वर्षापासून आज तागायत हा हिंदू धर्म अबाधित ज्यांनी ठेवलेला आहे तो असलेला म्हणजे एकमेव एक हा वारकरी संप्रदाय. अनेक प्रकारचे संप्रदाय आहेत, पण नेमकी यामध्ये माझ्या पूर्णवादाचं वैशिष्ट्य वेगळं पण काय आहे याचाही थोडासा आपल्याला अभ्यास करायचा. कारण आपल्याकडे काय ती गुरुशिष्य परंपरा आहे आणि आपल्या गुरुनी आपल्याला उपासनेसारखा एक मोठा अधिकार आपल्याला दिलेला आहे. तुम्हा अधिकार उपासना. उपासना म्हणाल तर उपासना हे शास्त्र आहे आणि उपासना म्हणाल तर उपासना म्हणजे ब्रह्मास्त्रसुद्धा आहे, नारायणास्त्रसुद्धा आहे. अनेक प्रकारचे जेवढे जेवढे दिव्यास्त्र आहे ते म्हणजे आपली उपासना. आणि आत्ताच परवाचा जो गुरुवार झाला त्याच्यामध्ये फक्त एक शब्द आला आणि तो म्हणजे स्वधर्म. आपल्याला माहिती आहे की वासनात वासुदेवस्य, ती त्याची वासना, ती त्या भगवंताची वासना. आणि म्हणून की काय या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी आणि त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या गुरुच्या सामर्थ्याचा, आता गुरुचं सामर्थ्य म्हटलं तर ते खरंच आपल्या कवेत येऊ शकतं का आणि माझ्यासारख्या एकदम अतिसामान्य व्यक्तीच्या कवेत ते येऊ शकतं का? नाही येऊ शकत. कारण गुरु हे आपल्यासाठी काय असतात, हे क्षितिज असतात. जसं जसं आपण पुढं जाऊ तसं तसं ते पुढे पुढे जात असतात. आणि म्हणून पुष्पदंत नावाच्या गंधर्वानी जेव्हा शिवमहिमनं लिहिलं त्यामध्ये ते सुद्धा म्हणतात की असदगिरी समस्यात कज्जलम सिंधू पात्रे सुरधर शाखा लेखनी पत्र मोरवी. म्हणजे समुद्राची शाई केली, समुद्राच्या पाण्याची शाई केली, आकाशाचा गगनाचा कागद केला, मेरुबंधार पर्वताचा जर आम्ही पेन केला तरी सुद्धा देवा तुझी महती जी आहे ती आम्ही लिहू शकणार नाही. आणि म्हणून या गुरुशिष्य परंपरेमध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी शिष्यासाठी असते ती म्हणजे गुरुची सेवा. आता गुरुची सेवा म्हणजे नेमकी काय म्हणता येईल? कशाला तुम्ही गुरुची सेवा म्हणता? त्या अर्थाने, या अर्थाने गुरुसेवा म्हणजे माझे पुराणाचे गुरु आदरणीय वेदमूर्ती विनायक काका भाबरेकर यांनी एक सुंदर गुरूंवरती एक अष्टक लिहिलेलं आहे. आणि ते एके ठिकाणी असं म्हणतात, अभ्यासावरी अनुरुक्त फार अनभ्यासी दिसता वदे बोल थोर अभ्यास कादे कृपा श्री अनंत नमो सद्गुरु विष्णू महाराज नाथ. काय सांगितलं आपल्या गुरुनी? फक्त अभ्यास. अभ्यासावरी अनुरुक्त फार. आणि आंब्याला करायचा आहे तो अभ्यास. अ म्हणजे नाही आणि भी म्हणजे भीती, ज्याच्या माध्यमातनं आमची भीती निघून जाती त्यासाठी करायचा आहे तो आम्हाला अभ्यास. आणि म्हणून जो ग्रंथ मी अभ्यासासाठी निवडलेला आहे तो ग्रंथ हा आहे. आणि म्हणून हे पूर्णवादाचं वैशिष्ट्य आहे की यामध्ये गुरुशिष्य परंपरा आहे. गुरूंचं सामर्थ्य हे तर अत्यंत विशाल असतं, हे तर अत्यंत आगाध असतं. पण गुरुनी जेव्हा गुरु आज्ञा करतात, आता यामध्ये अनेक ठिकाणी ज्याला आम्ही म्हणता येईल, क्षमा असावी, थोडासा चकवे हा शब्द जरी आपण वापरला, कारण काय होतं, गुरु आपल्याला स्वधर्म सांगून टाकतात की तुला हा अभ्यास करायचा आहे. समजा उदाहरणार्थ जर मला गुरुने सांगितलं की तुला नगरला जायचं आहे पारनेरवरून, तर मी हा प्रश्न विचारायचा का मग पुन्हा गुरुला जाऊन, मग दादा सुपा मार्गे जाऊ, लोणी मार्गे जाऊ की बाळवणी मार्गे जाऊ, मग टू व्हीलरवरती जाऊ, फोर व्हीलरवरती जाऊ का एखाद्या टमटममध्ये? एकदा सांगितलं ना जायचं आहे. मग यावेळेस काय होतं, शिष्याला गुरुवरती अत्यंत निष्ठा असावी लागते. आणि ती निष्ठा ज्या ग्रंथातून आपल्याला आता शिकायला मिळणार आहे त्यासाठी हा ग्रंथ आहे.
पुढे पुढे आपण बघणार आहे की कशा कशा प्रकारे आता या नवनारायणांना तर सांगितलेलं आहे की तुम्ही तेथे जाऊन अवतार घ्या. आणि मग आता भगवान श्रीकृष्ण सांगायला लागलेले की पूर्वीच भविष्य पुराण हे व्यासमुनींनी सांगून ठेवलेलं आहे. आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की 88 सहस्त्र ऋषी जे आहेत ते ब्रह्मदेवाच्या तेजापासनं हे 88 सहस्त्र ऋषी जे आहेत हे आता तयार आहेत. आणि त्यानंतर त्यांनी हेही सांगितलं की या जीवदशेमध्ये फिरता फिरता एकदा काही ऋषी मुनी काही देवता जेव्हा चाललेल्या होत्या तेव्हा तिथे उर्वशीला जसं त्यांनी बघितलं तेव्हा त्या देवतेंचं तेज हे खाली यमुनेच्या तीरावरती काही ज्याला आपण म्हणता येईल की दर्भ होते त्या दर्भांच्या झुपक्यांवरती ते पडलं. आणि त्या तेजाच्या पुढे 3 अंश त्याचे झाले. 2 अंश द्रोणात पडले आणि 1 अंश त्या यमुनेच्या तीरामध्ये पडला. आणि तो जसा त्या यमुनेच्या तीरामध्ये पडला तसा तो एका माशीनं तो गिळंकृत केला. आणि त्यानंतर त्या माशीला दिवस राहिले. आणि त्याच माशीच्या गर्भामध्ये पुढे हे मच्छिंद्रनाथ म्हणून जन्माला येणार आहेत असं त्यांनी तिथे सांगितलं. त्यानंतर आता दुसऱ्याचं ते सांगतात आहे की भगवान शिव हे जेव्हा त्या मदनावरती कोपले, आपल्याला शिवपुराणामध्ये अत्यंत सुंदर अशा प्रकारची ती कथा तिथे आलेली आहे. पण त्या कथेचा जास्त मी त्यामध्ये खोलात न जाता यामध्ये एवढंच इथे सांगता येतं की ते कोपल्यानंतर त्यांच्या तृतीय नेत्रीचा जो अग्नी होता तो अग्नी जो आहे हा अग्नी एके ठिकाणी हा अग्नी लपून बसला. आणि त्यानंतर तेथने तो जालिंदर या नावाने तो पुढे आला. आणि असं करत करत या नवनारायणांनी पुढे कशा प्रकारचा अवतार घ्यावं हे यांनी इथे सांगितलेलं आहे. तर एके समय माता पार्वती या निवांत समय भगवान शिवांना अशी प्रार्थना करतात की तुम्ही मला सुद्धा जपण्यासाठी एखादा मंत्र द्यावा. आणि मग भगवान शिव तिला सांगतात की मी तुला मंत्र सांगतो आहे पण हा मंत्र 3ऱ्या व्यक्तीनं ऐकू नये. ज्याला आपण वेदामध्ये एक सुंदर शब्द आलेला आहे षटकर्णी. सांगणाऱ्याचे 2 कान आणि ऐकणाऱ्याचे 2 कान. 3रा व्यक्ती आला म्हणजे काय होतो षटकर्णी. हा मंत्र फक्त षटकर्णी होऊ देऊ नये याकरता आपल्याला आता एकांत बघायचा आहे. आणि मग हे एकांत बघण्यासाठी हे शिव आणि पार्वती हे दोघंजणं फिरत असताना त्यांना पार्वतीनं मातेने त्यांना असं सांगितलं की आपण कुठेतरी महीवरती म्हणजे पृथ्वीवरती असं स्थान शोधूया की जिथे आपल्याला एकांत मिळेल. आणि मग हे दोघंजणं यमुनेच्या तीरी आले. आजूबाजूला बघितलेलं असताना कोणीही तिथं यमुनेच्या तीरी हे तिथं नव्हतं. हे नंदकेश्वरावरती बसून आले, यमुनेच्या तिथे ते उभे राहिले. आणि त्यानंतर त्या यमुनेच्या पाण्यामध्ये दोघंही जण गेले असताना भगवान शिवानी अत्यंत तो गुप्त मंत्र माता पार्वतीला सांगितला. आणि जसं भगवान शिव पार्वतीला हा मंत्र सांगत होते तसं खाली त्या माशीच्या गर्भातून हे नाथ ऐकत होते. आणि जसं शिवानी पार्वतीला विचारलं की तुला हा मंत्र समजला का, तसं खालून उत्तर आलं की मला या सर्व मंत्राचं ज्ञान झालेलं आहे. या भगवान शंकरांनी अत्यंत स्मितहास्य केलं. आणि भगवान शंकर त्यांना असं म्हणाले की मी ओळखलं म्हणे तुम्हाला, पण पुढे हाच मंत्र मी तुम्हाला गुरुदेव दत्तात्रय यांच्या मुखात मी तुम्हाला मंत्र पुढे देईल. आणि त्यानंतर मग भगवान शिव आणि पार्वती हे हिमालयाकडे चालते झाले. यानंतर एका विशिष्ट कालावधीनंतर या माशेने अंडी दिली. आणि ही अंडी यमुनेच्या तीरावरती दिली. आणि याच यमुनेच्या तीरावरती त्यानंतर काही कालावधीने जेव्हा काही बगळे हे कळपानं तिथं आले मासे पकडण्यासाठी. आपल्याला माहिती आहे की बगळ्याला ती एक सवय आहे, ज्याला आपण बकध्यान हा शब्द आपल्याला फार प्रचलित आहे. हे बगळे जेव्हा ते मासे पकडण्यासाठी या यमुनेच्या तीरावरती आले
तेव्हा त्यांना तिथे हे अंडेसुद्धा दिसले. आणि म्हणून अशाच प्रकारचे बरेचसे अंडे तिथे होते. या अंड्यांना चुची मारून ते त्याची 2 शक्ल वेगवेगळे करत होते. आणि हे करत असताना एका बगळ्याने जेव्हा या अंड्याला चोच मारली, त्या अंड्याचे 2 शकला असे जसे उडाले तसे एक शकल खाली पडलं आणि दुसऱ्या शकलातून एका बाळाचा आवाज यायला लागला. रुदन करायला लागलं ते बाळ, जोरजोरात रडायला लागलं. हे याचा ध्वनी हा इतका गगनभेदी अशा प्रकारचा. छोटं होतं का ते, देवाचा ईश्वराचा अंश होता ना तो साक्षात. हे तेज इतकं महान होतं की अक्षरशः हे बगपक्षी तिथून उडून गेले. आणि त्यानंतर थोड्याच अवधीनं तिथं कामिक सुबट नावाचा एक धीवर तिथं आला. कामिक नावाचा एक कोळी तिथे आला. या कोळ्यानं त्या बाळाला बघितलं. हा कोळी त्या बाळाजवळ गेला, त्या बाळाला घेतलं आणि हा कोळी जो आहे, हा कोळी त्याच्या घरी आला. त्याच्या पत्नीचं नाव होतं शारद्वता. आणि यानं तिला सांगितलं की आपल्याकडे इतक्या दिवस सर्व संपत्ती सर्व काही होतं, पण आपल्या संसार वृक्षाच्या वेलीला अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं पुष्प नव्हतं. आणि आज ईश्वराच्या कृपेने हे नवजात बालक ही कदाचित ईश्वराची देणगीच आहे की काय. आणि म्हणून यानंतर आपण पुढे या बालकाचा सांभाळ करू. आणि असं म्हणून मोठ्या आनंदाने या दोघांनाही या बालकाचा स्वीकार केला. हळूहळू हळूहळू मंदा 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 5 वर्ष निघून गेली. आता माशाच्याच पोटातून निघालेला असलेल्या कारणाने या दोघांनी त्या बाळाचं नाव मच्छिंद्र असं ठेवलं. आणि आता हा बाळ जेव्हा 5 वर्षाचा झाला तेव्हा पित्याला असं वाटत असतं, मुलगा जेव्हा मोठा होतो तेव्हा पित्याला असं वाटत असतं की यानं आपल्या कार्यामध्ये आपल्या कामामध्ये थोडासा हातभार लावून आपल्या संसाराचा गाडा उठण्यासाठी आपल्याला सुद्धा थोडीशी मदत करावी. नवे नवे याला पण थोडंसं काहीतरी व्यवहार ज्ञान यावं, असाही कदाचित त्यातला उद्देश असू शकतो. आणि म्हणून की काय, एके समय वडील त्याला घेऊन गेले यमुनेच्या तीरी. वडिलांनी जाळं टाकलं आणि त्या जाळ्यामध्ये अनेक प्रकारची मासे होते. हे मासे त्यांनी ते जाळं टाकल्यानंतर हे जाळं त्यांनी वरती ओढलं आणि बाळाला सांगितलं की यातले सर्व मासे तू गोळा करून एका मोठ्या परडीमध्ये तू काढून घे, तोपर्यंत मी दुसरं जाळं टाकतो. पण आता हे बाळच मुळात मत्स्यकुळातलं असल्यामुळे आपल्याच कुळातल्या लोकांना कसं मारेल. मग त्याच्या अंतःकरणात जेव्हा असा हा भाव निर्माण झाला की अरे मी माझ्याच कुळाच्या लोकांची हत्या करू काय. आणि हा विचार त्या बाळाच्या अंतःकरणात आल्यानंतर त्या बाळानं काय केलं, एक एक मासा एक एक मासा एक एक मासा एक एक लाटेबरोबर एक एक मासा तो खाली टाकायला लागला. आणि ही गोष्ट जेव्हा पित्याच्या लक्षात आली, शेवटी बापच तो, ते जवळ आले. सन 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 बाळाला 2दा 3दा 4दा बाळाला त्यांनी चापट मारली. आणि मग वडील त्याला असं वदले की अशा प्रकारे जर तू आलेल्या संपत्तीचा तू जर नाश करायला लागला तर पुढे आपण खायचं काय, सोडून दे म्हणे सगळं, निघ म्हणे इथून. आणि पुन्हा वडील जेव्हा पाण्यामध्ये गेले, बाळानं ती संधी साधली. झालं, बाळानं ती संधी साधली आणि तिथून बाळाने धूम ठोकली, गेला बाळ तिथून निघून. यानंतर हे दोघंही जण शोधाशोध केली. ती जी त्याची आई होती शारद्वता, ती नंतर या बाळाच्या वडिलांना ती खूप बोलली. काय करत होती म्हणे माझ्या बाळाला मारायची म्हणे, काय चुकलं म्हणे, खेळच खेळत होता ना म्हणे तो, त्याला कदाचित आनंद वाटत असेल, कदाचित तो खेळ म्हणून खेळत असेल म्हणे, पण तरी तुम्ही ज्या पद्धतीनं वागलात त्या पद्धतीनं मला नाही आवडलं म्हणे. मग आता मला माझं बाळ तुम्ही पुन्हा एकदा आणून द्या, असं जसं तिने हट्ट केला. हा बघायला लागला, शोधायला लागला, पण बाळ तिथं थांबलंच कुठं.
आणि मग बाळ फिरत 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 पळत पळत पुढं अद्वैतवनात हे बाळ गेलं. आणि पुढं अद्वैतवनात गेल्यानंतर तिथे काही दिवस हे बाळ राहिलं. आणि त्यानंतर मग उत्तर दिशेला बद्रिकाश्रमामध्ये येऊन 12 वर्षापर्यंत या बाळांनी योग आचरला, अन्न पाण्याचा त्याग केला. आणि या 12 वर्षात काय झालं? शरीरावरची कातडी ही पूर्णपणे सुकून गेली. अंगामध्ये रक्त राहिलं नाही, फक्त अंगामध्ये अस्थी राहिल्या. आणि डोळ्यांचे सुद्धा अक्षरशः ज्याला म्हणता येईल की डोळ्यांच्या वाती झाल्या. आणि अशा पद्धतीनं हे बाळ तेथे तप करायला लागलं. चालू आहे बाळाचं तप, हे दररोज दिवसेंदिवस. आणि आता बाळाचं पूर्ण शुष्क काष्ठाप्रमाणे बाळाचं शरीर झालं. आणि इकडे वरती एके दिनी भगवान शिवशंकराकडे दत्तात्रय गेले आणि त्यांनी सांगितलं की खूप दिवस झाले आपण पृथ्वीवरती गमन केलेलं नाही आहे, तर माझी इच्छा अशी आहे की थोडंसं आपण जरा आता पृथ्वीवरती गमन करूया. आणि हे गमन करत असताना अचानक त्यांच्या या वनामधून जात असताना हे बाळ त्यांना दिसलं. आणि मग दत्तात्रयांनी त्यांना असं विचारलं की हे बाळ कोण आहे? हा कशाची तपश्चर्या करतोय? इथं तर कोणीच मनुष्य प्राणीसुद्धा दिसत नाही आहे. अत्यंत निबिड अशा प्रकारचं हे वन आहे, पण हा एकटा इथं तपश्चर्या करतोय. भगवान शिवांनी सांगितलं एक काम करा, तुम्ही जाण तुम्हीच विचारा. आणि त्यानंतर मग स्वतः हे अत्रिनंदन दत्तात्रय त्या बाळापुढे प्रगट झाले आणि त्या बाळाला विचारलं की का रे म्हणे बाळा, तू कशासाठी हे तप करतोय? आणि असं जसं विचारलं तसं ते बाळ समाधीतून जागृत झालं. आणि मग त्यांनी विचारलं आपण कोण आहात? कारण या वनामध्ये मला अजूनपर्यंत कोणीही पुरुष, स्त्री अथवा पुरुष म्हणजे ज्याला मनुष्य प्राणी म्हणता येईल तो मनुष्य प्राणी दिसला नाही. पण आपण कोण आहात? तेव्हा त्यांनी सांगितलं की मी अत्री अनुसूयानंदन दत्तात्रय मला म्हणतात, मी इथं आलेलो आहे. आणि म्हणे जसं यांनी ऐकलं तसं यांच्या नेत्रातून अश्रुधारा व्हायला लागल्या. यांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला आणि मग त्यांनी विचारलं की तू कशासाठी तप करतोय? त्यांनी सांगितलं की मला काही सिद्धी प्राप्त करायची आहे, मला मंत्रसिद्धी मला प्राप्त करायची आहे. त्याचप्रमाणे शाबरी मंत्रविद्या ज्याला म्हणतात ही मंत्रविद्यासुद्धा मला प्राप्त करायची आहे. आणि अशा पद्धतीनं इथं आपला पहिला अध्याय इथे संपन्न होतो. आणि मग दुसऱ्या अध्यायामध्ये आपण बघतो की बद्रिकाश्रमामध्ये 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर गुरुदेव दत्तात्रय त्यांना सगुण अशा प्रकारे तेथे ते दर्शन देतात. आणि दर्शन दिल्यानंतर मग मच्छिंद्र भावांचा जो आहे तो भावसुद्धा दाटून येतो. आणि मग त्यानंतर यांना मंत्रविद्या दिल्यानंतर भगवान दत्तात्रय त्यांना असं म्हणतात की हे बघा म्हणे तुमच्या या 12 वर्षाच्या तपाचं फळ म्हणून की काय मी इथपर्यंत आलो, मला तुम्हाला दर्शन द्यावंसं वाटलं. मागा म्हणे अजूनही तुमच्या अंतःकरणामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहे त्या सर्व तुम्ही मला मागू शकता. आणि असं जसं त्यांनी सांगितलं तसं यांनी सांगितलं देवा बस फक्त तुझं दर्शनच मला हवं होतं, मला बाकी आता काही नको. आणि मग अनेक प्रकारच्या मंत्रसिद्धी दत्तात्रयांनी यांना दिल्या. आणि मग दत्तात्रयांनी त्यांना अजूनही सांगितलं की तुम्ही आता यानंतर थोडंसं अजूनही तुम्हाला जर काही शक्ती पाहिजे असतील तर तुम्ही त्या अंबिकेचं तुम्ही स्मरण करा, त्या अंबिकेचं तुम्ही पूजन करा. आणि त्याचप्रमाणे त्यांनी हेही सांगितलं की तुम्ही आता योगमार्ग पूर्ण आचरून कानफडी नावाचा एक संप्रदाय तुम्ही तुमच्या स्वतःचा तुम्ही तयार करा. पण या अगोदर जे आहे ते तुम्हाला सप्तशृंगी गडावरती जाऊन अंबिकेचं पूजन तुम्हाला करावे लागेल. आणि त्यानंतर त्यांनी हेही सांगितलं की मला यावरती कवित्व करण्याची बुद्धी द्या.
यांनी सांगितलं की तुम्ही त्या अंबिकेकडे जेव्हा जाताल, ती अंबिका जेव्हा तुम्हाला वरती प्रसन्न होईल तेव्हा तुम्हाला या शाबरी मंदिरावरती कवित्व करण्याची बुद्धीसुद्धा तुम्हाला प्राप्त होईल त्या अंबिकेच्या कृपाप्रसादाने. आणि मग हे ऐकल्यानंतर मग हे तिथून निघाले आणि हे त्या अंबिकेचं स्मरण करत 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 सप्तशृंगी गडावरती गेले. आणि त्यानंतर मग यांनी त्या महिषासुर मर्दिनीचं स्तवन करायला त्यांनी प्रार्थना केली. 7 दिन अहोरात्र त्यांनी तिथे भगवती अंबिका माता यांचं त्यांनी तिथे पूजन केलं. आणि यानंतर ती चंडिका त्यांच्यासमोर साक्षात त्यांना दर्शन दिलं आणि त्यांनी सांगितलं, मागा म्हणे आपल्याला काय अपेक्षित आहे. मग तेव्हा यांनी सांगितलं की मला कवित्व करण्याची बुद्धी तुमच्याकडून मला प्राप्त व्हावी, याकरता मी इथं तुमचं स्तवन करत आहे. तिनं सांगितलं ठीक आहे म्हणे, ठीक आहे म्हणे, पण यासाठी त्या सिद्धाचा हात धरून मग त्या अंबिकेनं त्यांना मार्तंड पर्वताच्या पायथ्याशी नेलं आणि त्यांना असं सांगितलं की येथे एक नागवृक्ष आहे, त्याच्यावरती अनेक प्रकारच्या देवी देवता ह्या बसलेल्या आहेत. पण यांना प्रसन्न करण्याच्या अगोदर नेमकी त्या देवी देवता कोणत्या आहेत त्याचं सुंदर वर्णन यांनी इथे केलेलं आहे. आता यांच्यात ओव्यांमध्ये मी तुम्हाला ते ऐकून दाखवतो. ती दैवते धुरंधर बावन्नवीर मूर्तिमंतास्ती तरुवर नरसी काळिका महिषासुर मम्मद झोटिंग वीरभद्र वेताळ मारुती अयोध्याधीश कोदंडपाणी रामेश सूर्यनामी तेथ द्वादश मूर्तिमंत नंदते पायरी जलदेवता अस्ति नव कुमारी धनदा नंदा नाव विमळा मंगळा ज्ञानप्राप्ती व लक्ष्मी आणि विख्याता, म्हणजे या त्या 7 पायरीवरच्या जलदेवता आहे. त्यानंतर यापरी चंड चामुंडा रंडाकुंडा महालंडा अप्सरा योगिनी षण्डवितंडा तरुभागी विराजिल्या काळ व्याळ वीरभैरव भस्मकेत सिद्धभैरव रुद्रेश्वरी गणभैरव अष्टभैरव हे अस्ति. यापरी शस्त्र अस्त्रयामिनी दधिध्रुमी कृचित भामिनी सात्वी जाळ शुभानना वृक्षावरी त्यागस्ता. यापरी शंखिनी डंगिनी यक्षिणी त्या समूर्चे अस्ति 12 जणी अष्टसिद्धी महाप्रकरणी वृक्षावरी विराजल्या प्राप्ती प्राकम्य अनिमा ईशत्व वशित्व प्रतिमा ब्रह्मिमा एवं च अष्टसिद्धीनामा तरुवरी विराजल्या. अष्टसिद्धींसमवेत 52 वीर सकळ दैवत तया तरुच्या शाखा व्यक्त करुणी द्या बैसल्या. आणि असं त्या भगवतीनं जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा तिनं त्यांना हे सांगितलं की या ऋषिमुख पर्वताच्या ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी अंजन पर्वत आहे आणि तेथे एक नदी वाहते. त्या नदीच्या तीरावरती 100 अशा प्रकारचे कुंड आहे आणि तेथे एक वृक्ष आहे. त्या वृक्षाची एक फांदी मोडायची आणि प्रत्येक याच्यामध्ये एक एक पान टाकून बघायचं. जेथून ते पान पूर्णपणे हिरवं बाहेर निघेल असं समजायचं की ते सिद्ध झालेलं आहे, तेथे तुम्ही स्नान करायचं. आणि असं करता करता ज्यावेळेस हे 100च्या 100 आणि त्या प्रत्येक याच्यामध्ये एक एक देवता असेल, ती देवता नंतर तुम्हाला दर्शन देऊन तुम्हाला अनेक प्रकारच्या सिद्धी त्या देतील असं अंबिकेनं सांगितल्यानंतर अंबिका माता तेथे गुप्त झाल्या. आणि मग आता हे त्या कुंडाच्या जवळ आले. त्यांनी तिथला तो जो वेल होता अमृतवेल तो थोडासा तोडला आणि प्रत्येक याच्यामध्ये ते आता बघू लागले टाकता ते बघू लागले टाकता ते आणि असं करता 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 6 महिने लोटले. आणि या 6 महिन्यामध्ये त्या तरुवरची एक एक देवता आणि त्याचप्रमाणे त्या कुंडातली एक एक देवता ती यांच्यासमोर प्रत्यक्ष प्रसन्न होऊन ती यांना दर्शन व त्याचप्रमाणे काही मंत्रसिद्धी ही ती द्यायला लागली. आणि त्यानंतर जसं त्या अंबिकेने सांगितलं होतं की जसं या देवता तुला प्रसन्न होतील सर्व देवता, आणि त्यानंतर या कुंडातून जेव्हा तू बाहेर येशील तेव्हा तू थोडासा मूर्छित पडशील.
आणि मूर्छित पडल्यानंतर सुद्धा द्वादश आदित्य या सूर्याचं तू नामस्मरण करायचं. मित्र, रवी, सूर्य, भानू, खग, पुष्णू, हिरण्यगर्भ, मरीच, आदित्य, सवित्र, अंग्य, भास्कर या आदित्य 12 आदित्य सूर्यांची नावं तू घ्यायचे आणि त्याचप्रमाणे हे घेतल्या घेतल्या तू पुन्हा एकदा तिथे भानावरती येशील. आणि मग असं म्हणून यानंतर मग तुला ती प्रत्येक मंत्रविद्या फळास येऊन तुला नंतर तेथे कवित्व बुद्धी प्राप्त होईल. आणि मग त्यांनी तिथे जसं झालं मग 7व्या महिन्यामध्ये यांनी सर्व देवता प्रसन्न करून घेतल्या आणि त्यानंतर तेथे शाबरी विद्येवरचा एक ग्रंथ त्यांनी निर्माण केला आणि मग पुढे ते बंगाल देशी निघून गेले. आणि आता या बंगाल देशामध्ये गेल्यानंतर तिथे मग पुढे गोरक्ष कथा जी आहे ती गोरक्ष कथा या बंगाल देशामध्ये घडलेली आहे. कशा प्रकारची आहे? यांनी तर साक्षात ठेवलेलं आहे की जो कोणी यावरती विश्वास ठेवणार नाही, जो कोणी यावरती विश्वास ठेवणार नाही त्याचा वंशनाश होईल. त्याचप्रमाणे त्याची वाणी झोडून जाईल, तो नरकी पडेल आणि सप्तजन्मापर्यंत त्याला क्षयरोग प्राप्त होईल. अशा प्रकारची एवढं सामर्थ्य असलेली ती शाबरी विद्या आहे. आणि त्यानंतर हे फिरता 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 चंद्रगिरी ग्रामामध्ये गेले. या चंद्रगिरी गावामध्ये गेल्यानंतर तेवढे वसिष्ठ गोत्राचा एक गौड ब्राह्मण तिथे राहत होता. सर्वोपदयाळ असं त्याचं नाव होतं. सर्वोपदयाळ हा अत्यंत वेदशास्त्र संपन्न अशा प्रकारचा ब्राह्मण होता. चारी वेदांमध्ये हा निपुण होता. पण अजूनपर्यंत याच्या घरी पुत्रप्राप्ती झालेली नव्हती. सर्व प्रकारचं ऐश्वर्य होतं पण पुत्रप्राप्ती झालेली नव्हती. आणि एक दिवस त्याची पत्नी माध्यान्हाच्या समयी त्या घराच्या स्वयंपाकघरात असताना एक मधुर ध्वनी तिच्या कानावरती पडला, अलख निरंजन. आणि म्हणून जशी ती स्त्री बाहेर आली, ती गृहिणी जशी बाहेर आली, तिनं बघितलं एक कोणीतरी योगी उभा आहे, अंगावरती भस्म लावलेलं आहे, अत्यंत प्रसन्न असं त्याच्या प्रकारचं तेज त्याच्या मुखकमलावरती प्रसिद्ध झालेलं आहे. सुंदर अशा प्रकारची त्याची शरीरयष्टी आहे आणि त्याचे जे ओठ आहेत ना ते पवळ्याप्रमाणे लालसर आहेत. आणि त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे सुवर्णांच्या कुंदनामध्ये काही मोती बसवावे त्याप्रमाणे मात्र याची दंतपंक्ती आहे. आणि हा जणू काही कोणी ब्रह्मचारी अशा प्रकारचा हा साधू दिसतोय असं म्हणून ती धावत धावत बाहेर आली. तिनं भिक्षा वाढली आणि त्यानंतर तिनं त्यांना असा प्रश्न केला की माझ्या घरामध्ये अजून संतती नाही आहे. माझ्याकडे सर्व सुख आहे पण माझ्याकडे संतती नाही आहे. त्यामुळे हा संसार आणि हे घर जे आहे ते मला उदास उदास आणि खिन्न खिन्न वाटते. मी नेमकी कोणतं साधन करू, मी नेमकी काय करू, आपण मला मार्गदर्शन करा, मी आपल्याला शरण आलेले आहे. आणि असं म्हणलेलं असतानाच मच्छिंद्रनाथांनी त्यांच्या झोळीतून थोडीशी विभूती काढली, सूर्यमंत्र म्हटला आणि तिच्या हातामध्ये दिली आणि तिला सांगितलं की हे घे, पाण्यात कालव आणि रात्री झोपताना मात्र तू हे जलप्राशन कर. याच्या माध्यमातनं एक वीर तेजस्वी आणि साक्षात एक नारायणाचा अवतार पुढे तुझ्या उदरी जन्म घेईल असं यांनी सांगितलं. आणि त्यानंतर हेही सांगितलं की मी आता पुनश्च 12 वर्षांनी जेव्हा येईल तेव्हा मी बाळाला बघेल. मग हिनं पुन्हा विचारलं की का तुम्ही या ग्रामात थांबणार नाहीत का? यांनी सांगितलं आम्ही संन्यासी, एका घरी किंवा एका गावी जास्त राहू नये, त्यामुळे आमचं सारखं भ्रमण हे चालू असतं. माते हे घे आणि प्रचिती तू घे असं म्हणून तिला ती विभूती दिली. त्या मातेनं सुद्धा ती विभूती आपल्या साडीच्या
पदरामध्ये बांधली आणि निष्ठेनं ती सुद्धा आतमध्ये निघून गेली. पुन्हा एकदा अलख निरंजन म्हणून हे तिथून पुन्हा एकदा रवाना झाली. यानंतर सायंकाळच्या समयी जेव्हा ही तिच्या घराच्या ओट्यावर बसली म्हणा किंवा शेजारणीच्या घरी गेली म्हणा, जसं तिनं तिच्या शेजारणीच्या तिच्या मैत्रिणीला सांगितलं की अगं म्हणे सखे, आज नेमकी ऐन माध्यान्यासमयी एक सूर्यनारायणासारखा अति तेजस्वी एक योगी माझ्या दारी येऊन गेला. भिक्षा घेऊन तो गेला आणि मी जेव्हा माझं दुःख त्यासमोर सांगितलं तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं, एक विभूती त्यांनी मला मंत्रून त्यानं मला दिली आणि सांगितलं की संध्याकाळीच्या रात्रीच्या समयी ही विभूती जलामध्ये काढून तू प्राशन. आणि मग असं जसं मैत्रिणींना सांगितलं, आता महिलांना ही खूप घाण सवय असते, कुठलीही गोष्ट करायची म्हणजे पहिले शेजारणीला विचारायची, अहो थोडं बाहेर जायचं आहे, चलता का, असा चित्रपट लागला आहे, चांगला आहे का, नाही 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 ठीक आहे मग मी पण माझं रद्द करते. तसंच हिनं जसं त्या मैत्रिणीला सांगितलं तसं त्या मैत्रिणी सांगितलं, असं काही विभूतीनं वगैरे कुठं पुत्रप्राप्ती होती का म्हणे, आणि नेमकी मंत्र कोणता म्हटला हे तरी तुला माहिती का म्हणे. तो दारी आला, त्यानं विभूती दिली आणि तू त्याच्यावरती विश्वास ठेवून करायला लागलीस म्हणे. अशा प्रकारचा दोघींचा संवाद झाल्यानंतर आता हिच्यासुद्धा चित्तामध्ये अनेक प्रकारच्या संशयवृत्ती बळावली, नाना प्रकारचे विचार हिच्या अंतःकरणात आले आणि हिनं ती विभूती घेतली आणि तशीच सायंकाळच्या समयी त्या उकिरड्यावरती टाकून दिली. आता पुढच्या अध्यायामध्ये आपण बघणार आहे पुढे त्या विभूतीचं काय होतं. मी सभागती काकूंना अशी प्रार्थना करतो की याला अनुसरून एखादा चांगला अभंग आपण घ्यावा. काय गवळे घ्या, गवळण घ्या, अभंग घ्या, घ्या घ्या दत्तात्रयांचा घ्या. हे पण म्हणते पूर्ण माझं गाव रामचंद्र महाराज जय जय, पूर्ण माझं गाव सद्गुरुनामाचे जय घोषे. कोणतं म्हणायचं पहिल्यांदा? आता तू म्हणाली चौदा प्रकार. तुम्ही एक बी सांगणार नाही घेत होतो तू इथं बस म्हणजे आपण गलती घेऊन तुम्ही बस तुम्हाला मी आम्ही म्हणू लागतो. दोन लागून दामन द्यावी येते. दुसरी बुद्धी ना का तिचे नाही तरी म्हणलं मी असं कसं काय भारी म्हणजे कसं काय नाव ना खाला नवनाथाचीच लावली ना. बरं झालं बाई, मला खूप दिवसाची ऐकायची होती. मी वाचली पण मला काहीच कळालं नाही. रोज येत जात आजपासून सुरू झाली ना, आजपासून सुरू झाली. आता अजिबात खायला करायचं. आता उद्या गोरक्षनाथ जन्म आहे. बोला. ब्रह्मा विष्णू शिव शंकर झाले गोयती, ब्रह्मा विष्णू शिव शंकर हे झाले गोयती. अनुसूयेच्या दारी गणपती ओम भगवती. अनुसूयेच्या दारी गणपती ओम भगवती. अंगी भस्म लावूनिया पोटी प्रगट. अंगी
गीत बोलावण्या घरामध्ये आसन घेत बोलावण्या घरामध्ये आसन देते अनसुयेच्या दारी म्हणते ओम भगवती अनसुयेच्या दारी म्हणते ओम भगवती अनसुयेचे देव पाहती सत्व अनसुयेचे देव पाहती सत्व नमग्न होनी भोजनाला वाढ म्हणतो नमग्न होनी भोजनाला वाढ म्हणतो वाढता वडना देव बाळ क्षणात होती वाढता वडना देव बाळ क्षणात होती अनसुयेच्या दारी म्हणती ओम भगवती अनसुयेच्या दारी म्हणती ओम भगवती तीन शिरे सहार मूर्ती प्रगट तीन शिरे सहाकर मूर्ती प्रकट दत्त अवधूत नाम धारण करीत दत्त अवधूत नाम धारण करत कलियुगी भक्तांचे हो रक्षण करीते कलियुगी भक्तांचे हो रक्षण करते अनसुयेच्या दारी म्हणती ओम भगवती अनसुयेच्या दारी वदती ओम भगवती ब्रह्मा विष्णू शिवशंकर हे झाले गोयती ब्रह्मा विष्णू शिवशंकर हे झाले होयती अनसुयेच्या दारी वदती ओम भगवती अनसुयेच्या दारी वदती ओम भगवती दत्ता दिगंबराया हो सावळ्या मला भेटल्या हो दत्ता दिगंबराया हो सावळ्या मला भेटल्या हो सावळ्या मला भेटल्या हो सावळ्या मला भेटल्या हो दत्ता दिगंबराया हो सावळ्या मला भेटल्या हो दत्ता दिगंबराया हो सावळ्या मला भेटल्या हो श्री गुरुदेव दत्त हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया पूर्णवाद की जय गोपाल कृष्ण भगवान की जय पंढरीनाथ महाराज की जय हनुमान की जय